हॅलो स्टुडंट्स, आज आपण आपल्या 12वीच्या सिलेबसचं जे पहिलं युनिट आहे तर त्याचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स हे स्टार्ट करणार आहोत. रोटेशनल डायनॅमिक्स. तर रोटेशनल डायनॅमिक्स जुन्या सिलेबस सोबत जर कंपॅरिझन केलं आपण तर रोटेशनल डायनॅमिक्स या नवीन युनिटमध्ये जनरली 2 युनिटचा समावेश झालेला आहे. तर यामध्ये जे पहिलं आहे ते आहे सर्क्युलर मोशन आणि जे दुसरं आहे तर ते आहे रोटेशनल मोशन. दुसरं आहे रोटेशनल मोशन. तर यामध्ये जो 50% पार्ट आहे तर तो आहे सर्क्युलर मोशनचा आणि त्यानंतर जो 50% पार्ट आहे रोटेशनल मोशनचा. ठीक आहे. तर आता पहा, जे आपल्या युनिटचं नाव आहे ते आहे रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स. तर अगोदर आपण डायनॅमिक्स या वर्डचा थोडा मीनिंग लक्षात घेऊ की नेमकं डायनॅमिक्स म्हणजे नेमकं काय. डायनॅमिक्स, व्हॉट इज मीन बाय डायनॅमिक्स. तर जी जनरली फिजिक्सची ब्रँच आहे मेकॅनिक्स. तर मेकॅनिक्स मध्ये जनरली पुन्हा 2 टाइप आहे. तर यामध्ये एक आहे स्टॅटिक्स आणि जे सेकंड आहे तो आहे कायनेटिक्स. स्टॅटिक्स आणि कायनेटिक्स. ठीक आहे. तर स्टॅटिक्स म्हणजेच काय की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असेल त्यावेळेस त्याचा स्टडी म्हणजेच काय स्टॅटिक्स. आणि त्यानंतर ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल त्यावेळेस त्याचा स्टडी म्हणजेच काय कायनेटिक्स. पुन्हा आता या कायनेटिक्सचे 2 प्रकार पडतात. देयर आर 2 टाइप्स ऑफ द कायनेटिक्स. यामध्ये जो पहिला आहे तो आहे कायनेमॅटिक्स आणि दुसरा टाइप आहे पुन्हा डायनॅमिक्स. तर आता कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स म्हणजेच काय की यामध्ये कायनेटिक्स म्हणजेच काय की ऑब्जेक्ट मोशन मध्येच आहे. ऑब्जेक्ट मोशन मध्येच आहे पण मग ज्यावेळेस आपण त्याच्या फक्त बेसिक पॅरामीटरचा स्टडी करतो. बेसिक पॅरामीटर नेमके काय आहेत तर त्याचे एक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी. ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण स्पेशली फक्त कायनेमॅटिक्स. आणि त्यानंतर आहे डायनॅमिक्स. तर डायनॅमिक्स म्हणजेच काय की डायनॅमिक्स मध्ये एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर त्याचे बेसिक पॅरामीटर म्हणजे त्याचे एक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि पुन्हा त्याचे कॉज. जर समजा तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आलेला असेल तर मोशन मध्ये आलेला असेल तर त्यावर कोणता ना कोणता फोर्स ऍक्ट झालेला असेल किंवा जर रोटेशनल मोशन असेल तर टॉर्क ऍक्ट झालेला असेल तर त्याला जो नेसेसरी कॉज असेल तर त्याला काय म्हणतो आपण डायनॅमिक्स. तसा स्टडी करणे त्या ऑब्जेक्टचा विथ कॉज, दिस इज कॉल्ड एज डायनॅमिक्स. ठीक आहे. हा झाला डायनॅमिक्स या वर्डचा मीनिंग. ठीक आहे. तर आता आपण आपल्या मेन युनिट वर येऊ. तर हे जे रोटेशनल डायनॅमिक्स युनिट आहे तर रोटेशनल डायनॅमिक्स हे युनिट आपल्याला 2 पार्ट मध्ये शिकायचं आहे. तर पहिला पार्ट आहे यामधला सर्क्युलर मोशन आणि त्यानंतर दुसरा पार्ट आहे रोटेशनल मोशन. आज आपण या आपल्या पहिल्या लेक्चर मध्ये जस्ट इंट्रो घेऊ. व्हॉट इज बेसिक डिफरन्स बिटवीन सर्क्युलर मोशन, व्हॉट इज rotational motion and how these 2 motions are related. Okay, so first of all we are discuss about circular motion. तर पहा, यामध्ये जो पहिला टॉपिक आहे तर तो आहे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशन या वर्ड मध्ये तुम्हाला एक वर्ड दिसून राहिला सर्कल. ठीक आहे. म्हणजेच काय की त्या ऑब्जेक्टचं जे मोशन असेल तर ते सर्क्युलर असेल. कसं असेल सर्क्युलर असेल. तर मग याची जी डेफिनेशन आहे ती आहे द मोशन ऑफ द पार्टिकल or the object, the motion of particle along the circumference of circle, along the circumference of circle, along the circumference of circle is called circular motion. कशा प्रकारे तर पहा, एखादा सर्कल आहे आणि त्याचं एखादं असं सेंटर आहे आणि एखादा ऑब्जेक्ट असं त्याच्या सर्कमफरन्स वर काय होऊन राहिला फिरून राहिला, मोशन परफॉर्म करून राहिला. तर हा जो ऑब्जेक्ट आहे जे मोशन परफॉर्म करून राहिलं तर त्या मोशनला आपण काय म्हणू शकतो सर्क्युलर मोशन.
आता याचं जर एकदम बेस्ट एक्झाम्पल त्यानंतर सायंटिफिक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं आपण तर पाहता याचं जे एक्झाम्पल आहे ते मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन म्हणजेच काय की अर्थ आहे आणि त्यानंतर सन आहे. सन आहे आणि त्यानंतर अर्थ आहे तर ते सन भोवती फिरून राहिली. हे झालं एक्झाम्पल कशाचं सर्क्युलर मोशनचा. कन्सिडर दिस इज सन अँड दिस इज अर्थ. ओके द मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द सर्क्युलर मोशन. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. त्यानंतर जे सेकंड एक्झाम्पल आहे तर सेकंड एक्झाम्पल आहे मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. ओके दिस इज सेकंड एक्झाम्पल. त्यानंतर आहे पुन्हा असे बरेचसे एक्झाम्पल आहेत सर्क्युलर मोशनचे. अंडरस्टूड. तर हा झाला आपला पहिला टॉपिक की त्याचं नाव होतं सर्क्युलर मोशन. तर त्यानंतर पाहता रोटेशनल मोशन. त्यानंतर पाहू आपण रोटेशनल मोशन. तर पाहता रोटेशनल मोशन म्हणजे नेमकं काय. तर सर्क्युलर मोशन मध्ये पाहिला आपण एखादा पार्टिकल होता आणि तो पार्टिकल एखाद्या सेंटर भोवती फिरून राहिला होता तर त्याला म्हणत होतो आपण सर्क्युलर मोशन. देन व्हॉट इज मीन बाय रोटेशनल मोशन. द मोशन of the object, the motion of a particle along its own axis of rotation is called as rotational motion. What is meant by rotational motion? The motion of the body along the axis of rotation. Along the axis of rotation. आता हा एक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय असते. हा असतो एक एक्सिस. हा काय असतो एक एक्सिस असतो की त्या एक्सिस भोवती ती होल बॉडी काय होत असते रोटेट होत असते. ठीक आहे. तर पाहता सपोज आता आपण कोणता पण एखादा असा स्फियर घेतला. असा आपण एखादा स्फियर घेतला त्याचा एखादा एक्सिस आपण कन्सिडर करू आणि या एक्सिस भोवती ती बॉडी काय होत असेल रोटेट होत असेल तर त्या प्रकारच्या मोशनला आपण काय म्हणू शकतो रोटेशनल मोशन म्हणू शकतो. आता याचं जे बेस्ट एक्झाम्पल आहे जर आपण आपल्या सर्क्युलर मोशन सोबत जर रिलेट केलं तर जशी अर्थ आहे तर ती अर्थ ही सन भोवती रिव्हॉल्व होते. दॅट टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. पण आता आपल्याला पुन्हा माहिती आहे की अर्थ त्याच्या ओन एक्सिस भोवती पण काय होते रोटेट होते तर त्या मोशनला आपण काय म्हणतो रोटेशनल मोशन. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ रोटेशनल मोशन. द रोटेशन ऑफ द अर्थ अराउंड इटसेल्फ इज कॉल्ड एज रोटेशनल मोशन. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द रोटेशनल मोशन. ठीक आहे. आता हे झाले बेसिक डिफरन्सेस बिटवीन सर्क्युलर मोशन अँड रोटेशनल मोशन. तर मग आता हे रिलेटेड कसे आहेत एकमेकांशी. हाऊ दिस टू मोशन्स आर रिलेटेड. तर आता एक यामध्ये बेसिक एक सर्वात इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे तर ते सर्वांनी लक्षात घ्यायचं. तर मेन यामध्ये जे सेंटेन्स आहे तर ते कोणतं तर पहा इफ a body perform circular motion, sorry, if a body perform rotational motion, then each particle of the body perform circular motion. तर आता नेमकं या वर्डचा मीनिंग पहा काय तर एकदम इझी आहे काहीच कठीण नाहीये. अर्थ आहे. अर्थ त्याच्या एक्सिस भोवती काय होऊन राहिली रोटेट होऊन राहिली. त्या मोशनला आपण रोटेशनल मोशन म्हणतो. बरोबर आहे. पण आपल्या अर्थवर काय डिफरंट कंट्रीज आहेत. बरोबर आहे. मग आता त्या कंट्रीजला जर आपण एक फक्त सिंगल पार्टिकल कन्सिडर केला तर त्या सिंगल पार्टिकलचं मोशन जे असणार ते मोशन असेल सर्क्युलर मोशन. हे झालं या वर्डचं मीनिंग.
If a body perform rotational motion, then each particle of the body perform circular motion. बरोबर आहे. म्हणजेच काय की आता आपण कोणतं मोशन परफॉर्म करून राहिलो, तर आपण परफॉर्म करून राहिलो सर्क्युलर मोशन. पण जी आपली अर्थ आहे तर ती परफॉर्म करून राहिली रोटेशनल मोशन. ठीक आहे, हे झालं पहिलं एक्झाम्पल. त्यानंतर सेकंड पहा. आता पुन्हा पहा, ज्यावेळेस आता आपला दरवाजा आहे तर दरवाजा आपण अर्धा ओपन करतो, बरोबर आहे. तर तो त्याचा एक एक्सिस असेल, त्याच्या ज्या बिजागिऱ्या असतात तर त्या परफॉर्म करतात तिथं स्वतः कोणतं मोशन, तर ते मोशन ते पूर्ण जो दरवाजा असतो तो दरवाजा परफॉर्म करतो रोटेशनल मोशन. पण जी दरवाजाची कडी आहे तर ती दरवाजाची कडी म्हणजेच काय की ते आहे एका होल दरवाजाचं फक्त एक सिंगल पार्टिकल, एक सिंगल सिस्टीम. ठीक आहे, तर ते परफॉर्म करत असते सर्क्युलर मोशन. ठीक आहे, हा झाला याचा बेसिक डिफरन्स. पुन्हा आता याला आपण मॅथेमॅटिकली कसं म्हणू शकतो. If a body perform rotational motion, then each particle of the body perform circular motion. तर आता याला आपण मॅथेमॅटिकली काय म्हणू शकतो, रोटेशनल मोशन. याला काय म्हणू शकतो आपण पुन्हा, रोटेशनल मोशन is the integration of circular motion. The integration of circular motion म्हणजे कशा प्रकारे, तर पहा आता बॉडी आहे तर त्या बॉडीचा एक सिंगल पार्टिकल आपण नेहमी कन्सिडर करत असतो सर्क्युलर मोशन आणि होल बॉडी कन्सिडर करत असतो आपण रोटेशनल मोशन. पण ते होल पार्टिकल ज्यावेळेस आपण होल पार्टिकल काय केले, इंटिग्रेट केले, तर तुम्हाला काय मिळेल. सपोज आता एखाद्या बॉडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल असतील, त्यामधला एक स्मॉल पार्टिकल आहे डीएम. ज्यावेळेस आपण त्याला इंटिग्रेट करून घेऊ तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल, त्या बॉडीचं होल इंटिग्रेशन कॅपिटल एम. म्हणजेच काय, सर्क्युलर मोशन अँड दिस होल बॉडी परफॉर्म रोटेशनल मोशन. हा एक बेसिक डिफरन्स, एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे यामध्ये. इफ अ बॉडी परफॉर्म सर्क्युलर मोशन, इफ अ बॉडी परफॉर्म रोटेशनल मोशन, then each and every particle of this system is called as this. Then each and every particle of this system perform circular motion. ठीक आहे, तर अशा प्रकारे झालं हे बेसिक हा इम्पॉर्टंट सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन मधला डिफरन्स. ठीक आहे, तर आता या युनिट मध्ये नेमकं आता आपल्याला काय शिकायचं आहे, तर या युनिट मध्ये 50% पार्ट आहे सर्क्युलर मोशनचा. आता सर्क्युलर मोशन मध्ये काय काय, तर व्हॉट इज मीन बाय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याचे ॲप्लिकेशन्स, त्याचा कायनेमॅटिक्स आणि त्यानंतर त्याचं डायनॅमिक्स. झाला सर्क्युलर मोशन. व्हॉट इज मीन बाय रोटेशनल डायनॅमिक्स, त्यानंतर व्हॉट इज कायनेमॅटिक्स अँड व्हॉट इज अगेन इट्स डायनॅमिक्स, ओव्हरऑल रोटेशनल डायनॅमिक्स. तर अशा प्रकारे हे सर्व आपल्याला सर्क्युलर मोशन आणि त्यानंतर रोटेशनल मोशन, सर्क्युलर मोशन आपल्याला इंटिग्रेट करून आपल्याला रोटेशनल मोशन कडे जायचं आहे. एकदम युनिट सोपी आणि इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, ओके. तर आजचा हा पहिला व्हिडिओ आपला इथं संपतो. ठीक आहे, थँक्यू.